नागपुर शहर में 15 जनवरी 2026 को होने वाले महानगर पालिका चुनाव के लिए प्रशासन पूरी तरह तैयार है। मनपा के 10 जोन के अंतर्गत 38 प्रभागों के लिए नागपुर मनपा क्षेत्र में 3004 मतदान केंद्र स्थापित किए जाएंगे। आदर्श आचार संहिता के पालन को सुनिश्चित करने के लिए प्रशासन ने विभिन्न पदों की नियुक्ति भी की। ऐसी जानकारी मनपा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी ने 12 जनवरी 2026 को आयोजित एक पत्रकार परिषद के दौरान साझा की। नमस्कार। सर्वप्रथम मी सर्व जे आज पत्रकार बंधू भगिनी इथे आलेले आहेत प्रेस कॉन्फरन्सला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। 15 तारखेला आपल्याला कल्पना आहे की महानगरपालिकेचे इलेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण प्रेस घेतो आहोत। सुरुवातीला काही जी इन्फॉर्मेशन आम्हाला आपल्याला द्यायची आहे त्याच्याबद्दल मी आपल्याला माहिती देईन आणि त्याच्यानंतर एक अतिशय क्रिटिकल महत्त्वाचा जो पार्ट आहे की आता ज्या मतदार याद्या ज्या आहेत त्या म्हणजे विधानसभेमध्ये जे आपले जे मतदार केंद्र असतात किंवा ज्या याद्या असतात ते काही प्रमाणामध्ये बदल होतात महानगरपालिका इलेक्शनमध्ये आणि त्याच्यामुळे ॲडिशनल काही पोलिंग बूथ्सही आलेले असतात। तर आपलं नाव कोणत्या मतदान केंद्राशी निगडित आहे तिथे आपल्याला कसं पोहोचता येईल या संदर्भामध्ये आयोगाकडनं काही सुविधा केलेल्या आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन महानगरपालिकेमार्फत आपण काही अतिरिक्त त्यांना हे करतो की अधिक सुलभ पद्धतीने ते आपल्या मतदान केंद्रामध्ये जाऊ शकतात। तर त्याचं एक तुम्हाला आम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवायचं आहे। ते आपल्यामार्फत जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं तर वोटिंगच्या दिवशी जी काही माझं मतदान केंद्र नेमकं कुठे आहे त्याची जी माहिती आहे ती त्यांना लक्षात येईल। कारण की जर विधानसभा आणि लोकसभेमध्ये बघितलं तर ते काही लोकांचं कंटिन्यू राहील केंद्र, पण काही लोकांच्या बाबतीमध्ये ते केंद्र बदललं असणार आहे कारण की मतदान केंद्रांची संख्या जी आहे ती वाढलेली असते आपल्या महानगरपालिका इलेक्शनमध्ये। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे। तर त्याच्याबद्दल आपल्याकडनं आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं अशी माझी विनंती असणार आहे। तर एक सुरुवात बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 38 प्रभाग आहेत आपल्याकडे, त्यातले 4 सदस्य 37 आहेत आणि 3 सदस्य आहे। एकूण 151 आपली सदस्य संख्या आहे। 15 तारखेला जे मतदान आहे ते 7:30 वाजता सुरू होणार आहे आणि सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत असणार आहे। एकूण मतदारांची संख्या आपल्याकडे 24,83,112 आहे। मतदान केंद्रांची जर संख्या बघितली तर 3004 आहे। पोलिंग स्टेशन लोकेशन म्हणजे मतदान इमारतींची लोकेशन्स जर बघितले, इमारतींची संख्या बघितली तर 964 आहे म्हणजे 964। त्यातले पोलीस विभाग आणि आमचे रिटर्निंग ऑफिसर्स यांनी जे काही संवेदनशील आहेत अशी एक लिस्ट वेगळी काढलेली आहे। 321 असे मतदान केंद्र आहेत की ज्यांना संवेदनशील डेजिग्नेट केलेलं आहे। त्याच्यामध्ये काही ॲडिशनल सुविधा ज्या आहेत, जसं आमच्यामार्फत आम्ही तिथे वेबकास्टिंगचं जे आहे ती सुविधा करतो, तसे 200 वेबकास्टिंगचे आपल्याकडे 255 एकूण ठिकाणी आपण वेबकास्टिंगची सुविधा करतो आहोत। आणि त्या संवेदनशील केंद्रामध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलीस विभागामार्फत दिला जाणार आहे। एकूण आपल्याकडे जो स्टाफ आहे 3579 प्रिसाइडिंग ऑफिसर्स म्हणजे मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी 10,737 हे रिझर्व्ह पकडून आहेत। तर साधारणतः पोलिंग स्टाफ आणि आपल्या विविध केंद्रांमध्ये काम करणारा असा 15 ते 16 हजार जो स्टाफ आहे तो मतदानाच्या दिवशी आपल्याकडनं नियुक्त केलेला आहे। आणि प्लस पोलीस विभागाकडनं सुमारे 5000 जे आहेत अधिकारी पोलीस कर्मचारी आणि त्यांचे होमगार्ड्सही काही डिप्यूट केले जातात। तर असे 5000 त्यांचं साधारणतः स्वतःचं मनुष्यबळ असणार आहे। तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती मॅनपॉवर डिप्लॉयमेंट आपली त्या दिवशी होते आहे। ट्रेनिंग आपल्या सर्व प्रिसाइडिंग ऑफिसर्स आणि पोलिंग ऑफिसर्सचं ट्रेनिंग आटोपलेलं आहे। 14 तारखेला आपले जे डिस्पॅच आहेत ते प्रत्येक 10 झोनमधनं वेगवेगळे जे ठिकाणं आहेत तिथून डिस्पॅच होणार आहेत। आपल्याकडे स्ट्रॉंग रूमचं ठिकाण, डिस्पॅच आणि रिसिव्हिंगचं ठिकाण हे 10 झोनमध्ये एकच आहे, त्यामुळे तिथूनच डिस्पॅच होईल, तिथे रिसिव्ह केलं जाईल आणि तिथे स्ट्रॉंग रूमही आहे आणि काउंटिंगही तिथे केलं जाईल। AMFच्या बाबतीमध्ये ज्या बेसिक मिनिमम फॅसिलिटीज असल्या पाहिजे, रॅम्प असला पाहिजे, पाण्याची सुविधा आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, बसायची व्यवस्था आहे, अशा पद्धतीच्या सुविधा ज्या आहेत त्या आपण मतदान केंद्रामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्याच्यासाठी आवश्यक असणारी सर्व जे काही मनपामार्फत आम्ही जे काही शासकीय आणि मनपाच्या इमारती होत्या तिथे काही कामही करून घ्यायची होती ती सुद्धा करून घेतलेली आहेत। वाहतूक आराखडा जो आहे तो आपला तयार केलेला आहे। साधारणतः 504 बसेस ज्या आहेत
त्या आपल्याला डिप्लॉय करायला लागणार आहे डिस्पॅच आणि रिसिव्हिंगसाठी. त्याबरोबरीने जे काही छोट्या गल्ल्या आहेत त्यासाठी अतिरिक्त वाहनं जी आहेत ती साधारणतः 26च्या वर वाहनं जी आहेत ती आपण रेंटवर घेऊन ती लावतो आहोत. आणि हा फक्त आपल्या पोलिंग पार्टीज घेऊन जाण्यासाठीची वाहनांची संख्या आहे, परंतु झोनल ऑफिसर्सही त्या दिवशी आपले सगळे फील्डवर असतात, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण ॲडिशनल जवळजवळ 260 जे व्हेकल्स आहे ते डिप्लॉय करतो आहोत. प्रत्येक व्हेकल्स ज्याच्यामध्ये EVMची मुवमेंट होणारे असे सगळे व्हेकल्सला आपण GPS लावणार आहोत. काही प्रमाणात ऑलरेडी इन्स्टॉलेशन झालेले आहेत आणि काही जे आहेत जसे जसे आम्हाला व्हेकल प्राप्त होतील ते 13 तारखेला सकाळपर्यंत आम्ही GPS इन्स्टॉलेशन संपवणार आहोत. तर EVM जिथून जिथून मूव्ह होतील त्याला GPS आपण लावत आहोत. एक महत्त्वाचा विषय हा आहे की रविवारी 15 तारखेला ज्या दिवशी आपलं वोटिंग आहे त्या दिवशी फर्स्ट हाफमध्ये आपण साधारणतः 250च्या वर बसेस ज्या आहेत ते नागरिकांसाठी पण उपलब्ध करून देणार आहोत. जरी आपल्याला मुवमेंटसाठी लागत असल्या तरी त्यांची जी हे आहे तो कालावधी नंतरचा असल्यामुळे फर्स्ट हाफमध्ये आपण आपली वाहतूक व्यवस्था ही साधारणतः 250च्या बसेस एवढ्या आपण रन करतो. आणि त्यानंतर सुद्धा काही ॲडिशनल बसेस आपल्याकडे उपलब्ध आहेत, तर ते एक साधारणतः 70 ते 80 बसेस कमाल 100च्या मर्यादेमध्ये आम्ही सिटी बसेस ज्या आहेत त्या ऑपरेशन्स दिवसभर चालू ठेवणार आहोत, जे आपल्याला आयोगाचे निर्देश आले त्याच्यानुसार. मतदार सुविधेच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की मताधिकार ॲप एक राज्य निवडणूक आयोगाचं मताधिकार ॲप आहे. त्याच्यामध्ये आपण आपलं बूथ कोणता आहे त्याची आपल्याला त्याच्यामध्ये माहिती मिळते. तर त्याचं डेमॉन्स्ट्रेशन वेगाने आता आम्ही करू. तर त्याच्यात आयोगाकडनं काय आलेलं आहेत आणि आम्ही काय अतिरिक्त सुविधा दिल्या आहेत त्याच्याबद्दल डिटेल आम्ही माहिती देऊ आपल्याला. EVMs हे सगळे आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत आवश्यकतेनुसार. 4009 कंट्रोल युनिट आणि 10,928 बॅलेट युनिट, त्याच्यापेक्षाही अतिरिक्त आता काल आमच्याकडे काही EVMs उपलब्ध झालेले आहेत. सर्व EVMsचं जे आहे झोनल ऑफिसर्सला जाऊन त्यांचे प्रिपरेशन्स झालेले आहेत, जे आहेत बॅलेट पेपर वगैरे छापून सगळे. आणि कमिशनिंग जी आहे EVMची ती झालेली आहे. आपण 10% मिनिमम जे रिझर्व आहे ते सगळीकडे ठेवलेले आहेत. स्वीपच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सगळीकडे चालू आहेत. आपल्याला म्हणजे लक्षातही येत असेल फील्डवरती. आदर्श आचारसंहितेच्या टीम्स आहेत त्या कंटिन्यू राहणार आहेत सगळ्या. त्यांची अगोदरही आपल्याला कल्पना दिली आहे मी. एक साधारणतः आपल्या 60 टीम्स आहे FSTच्या. SSTच्या 19 लोकेशन्स आहे, 57 टीम्स आहे. VSTच्या 40 आहेत आणि VVTचे 10 आहेत. जे सायलेंट पिरियड जो आपण म्हणतो की मतदान संपायच्या 48 तारीख अगोदरपासूनचा, तर त्याच्या अगोदरच्या ज्या सभा वगैरे आहेत ते सगळं आपण कव्हर करणार आहोत. आणि सायलेंट पिरियडमध्ये देखील सर्व राजकीय पक्षांना देखील आम्ही आवाहन केलं आहे की जे आपले आदर्श आचारसंहितेचे पालन आहे ते सगळ्यांनी करायचं आहे. त्याच्यावरही आपण मॉनिटरिंग करणार आहोत. मी वेबकास्टिंग आपल्याला सांगितलं की 255 एकूण बूथ जे आहेत तिथे आपण वेबकास्टिंग करणार आहोत. आपल्या जे आपलं CCC सेंटर आहे, COC आपण म्हणतो त्याला, त्या ठिकाणी सगळं आपल्याला त्याचे याच्यातली जी मतदानाची प्रक्रिया आहे ती वेबकास्टिंग मार्फत आपण प्रत्यक्ष पाहू शकू.